नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण रवीचं कर्क राशीत होणारं गोचर भ्रमण व त्याची जागतिक राजकीय सामाजिक फळं व तूळ ते मीन या 6 राशीच्या लोकांना हा महिना कसा जाईल किंवा हा काळ कसा जाईल मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वांनी हा व्हिडिओ पहा। तर तुम्ही रवी ग्रहाविषयी थोडी माहिती देतो, म्हणजे तुम्हाला एक गोचर खूप चांगल्या प्रकारे समजेल। रवी हा सर्व ग्रहांना प्रकाशित करणारा व जीवनशक्ती रोगप्रतिकारशक्ती प्रदान करणारा ग्रह असून तो कालपुरुषाचा आत्मा किंवा जीव आहे। रवी हा क्षत्रिय वर्णाचा अग्नितत्वाचा पित्त प्रकृतीचा सात्विक असा पुरुष ग्रह आहे। रवीवरून आपण व्यक्तीचा आत्मिक बळ, रोगप्रतिकारशक्ती, जीवनविषयक दृष्टिकोन, धडाडी, संकटाला आणि आजाराला तोंड देण्यासाठी लागणारी शक्ती, वडिलांचं सौख्य तसेच व्यक्तीचं आरोग्य आणि आयुष्याचा विचार करतो। रवी हा सर्व ग्रहांचा राजा असल्यामुळे रवीच्या अंमलाखाली शासन, सरकार, सत्ताधारी पक्ष, राजकारणी लोक, उच्च पदस्थ लोक, सरकारी नोकरदार हे सगळे रवीच्या अंमलाखाली येतात। रवीला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 1 महिना लागतो, म्हणजेच हा रवी सर्वसाधारणपणे एका राशीत 1 महिना राहतो। रवीचं गोचर जर बघितलं तर रवी हा गोचरीने जेव्हा आपल्या चंद्र राशीला जेव्हा 3रा, 6वा, 10वा, 11वा येतो तेव्हा तो अतिशय शुभफलदायी ठरतो। या उलट मात्र ज्यावेळी राशीला जेव्हा रवी हा 4था, 8वा, 12वा येतो त्यावेळी अशुभ फलदायी किंवा त्रासदायक ठरतो। इतर स्थानाला रवी हा मध्यम फळ देतो। असा हा रवी गोचरीने 16 जुलै रोजी मिथुन या राशीतून कर्क राशीमध्ये प्रवेश करणार असून तेथे तो 16 ऑगस्ट 26 पर्यंत राहणार आहे। कर्क या आपल्या मित्राच्या राशीतील रवी हा बलवान होत असल्याने प्रथमदर्शी हा रवी आपल्या कारकत्वातील शुभफळे देणारा ठरेल असं दिसतं। मात्र जर आपण इतर ग्रहगोचरीचा विचार केला तर सध्या आपल्याला कर्क राशीमध्ये गुरु आहे, तसेच 5 ऑगस्ट नंतर बुधही कर्क राशीत येणार आहे। म्हणजे 5 ऑगस्ट ते 16 ऑगस्टपर्यंत कर्क या जलतत्वाच्या राशीमध्ये रवी, गुरु आणि बुध असे 3 शुभ ग्रह असणार आहेत। ही चांगली ग्रहस्थिती आहे, लक्षात ठेवा। विशेषतः या तिन्ही ग्रहांचा शनीशी 9 पंचम योग होतोय, ही पण एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे। मंगळ वृषभ राशीत हर्षलबरोबर 2 ऑगस्टपर्यंत असणार आहे। त्यानंतर मात्र हा मंगळ 18 सप्टेंबरपर्यंत मिथुन राशीत राहणार आहे। शनी मीन राशीत असून या मंगळाचा शनीशी केंद्र योग 2 ऑगस्ट नंतर होणार आहे। राहू कुंभ राशीमध्ये सिंहेमध्ये केतू असल्याने रवीचा राहू केतूशी अशुभ योग होणार आहे। शुक्र 1 ऑगस्टपर्यंत सिंह राशीत आहे, म्हणजे आता सिंह राशीमध्ये शुक्र केतू युती आहे आणि राहूची दृष्टी आहे, त्याच्यावरही मंगळाची दृष्टी आहे। त्यानंतर तो 1 ऑगस्ट नंतर कन्या राशीत जाणार आहे। कन्या राशीला शुक्रावरही मंगळाची दृष्टी येते, म्हणजे सरासरी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिना येईपर्यंत या शुक्राचं गोचर खराब आहे किंवा शुक्र दूषित आहे। त्यामुळे शुक्राच्या अंमलाखाली ज्या ज्या गोष्टी आहेत त्या बाबतीत तुम्हाला अशुभ फळं बघायला मिळतील। आता आपण सर्वप्रथम 16 जुलै ते 16 ऑगस्ट 26 पर्यंत या गोचर रवीची जागतिक, सामाजिक, राजकीय किंवा सर्वसामान्य फळं काय मिळते हे मी तुम्हाला सांगणार आहे। पहिलं बाकी लक्षात घ्या, रवी गुरु युती, रवी शनी 9 पंचम योग यामुळं हा काळ सत्ताधारी पक्ष, सरकार यांना अतिशय अनुकूल आणि लाभदायक जाणार आहे। बऱ्याच काळानंतर सरकार किंवा सत्ताधारी पक्षाला चांगलं काळ आलेला आहे, तो म्हणजे हा महिना, लक्षात ठेवा। या काळात बहुमताच्या जोरावर सत्ताधारी पक्ष एखाद्या कायद्याची अंमलबजावणी या काळात करण्याची शक्यता राहील। विरोधी पक्षाचा जोर किंवा सरकार विरोधी आंदोलने या काळात कमी झालेले पाहायला मिळतील, किंवा जरी आंदोलन झाले तरी सरकारला त्याचा फारसा नुकसान होणार नाही। सगळ्यात मुख्य म्हणजे दुसरं बाकी लक्षात घ्या की कर्क या जलतत्वाच्या राशीतील रवी, गुरु आणि बुध युतीमुळे व मीन राशीतील शनी नेपच्यून युतीमुळे काही देशामध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन मोठी जीवितहानी होणं संभवतं। या काळात भरपूर पाऊस पडेल, त्यामुळे वाहतूक सेवा, विमान सेवा तसेच जनजीवन विस्कळीत या काळात होण्याची शक्यता राहील। विशेषतः जुलैच्या उत्तरार्धात व ऑगस्टच्या पूर्वार्धामध्ये मोठी पर्जन्यवृष्टी होणं संभवतं। विशेष करून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकण, मुंबई आणि गुजरात या भागामध्ये मोठ्या पावसामुळे पूर येणं, भूस्खलन होणं व त्यामध्ये मोठी हानी होणं संभवतं। जहाज किंवा बोटीला अपघात होणं किंवा बुडून मृत्यू होणं याचं प्रमाण या काळामध्ये वाढण्याची शक्यता राहील। तिसरं बाकीत लक्षात घ्या की कर्क राशीतील रवी, बुध, गुरुमुळे तसेच रवी शनी, गुरु शनी 9 पंचम योगामुळे 16 ऑगस्टपर्यंत शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळेल। त्यामुळे काही लोकांना ट्रेडिंगमधून चांगले आर्थिक लाभ होतील। विशेषतः 5 ऑगस्ट नंतर शेअर मार्केटमध्ये तेजी राहिलेली पाहायला मिळेल। चौथं बाकीत लक्षात घ्या की या रवीमुळे 16 ऑगस्टपर्यंत साथीचा आजार पसरण्याची किंवा एखादी संसर्गजन्य आजारामध्ये वाढ होण्याची शक्यता राहील। कर्क राशीमध्ये रवी, बुध, गुरु येत असल्याने या लोकांना या काळात छातीचे विकार, फुफ्फुसाचे आजार तसेच दूषित पाण्यामुळे होणारे टायफॉइड, कॉलरा, अतिसार, कावीळ असे आजार तुम्हाला या काळामध्ये वाढण्याची शक्यता बघायला मिळेल। 5वं बाकीत लक्षात घ्या की मंगळ हर्षल युतीमुळे व 2 ऑगस्ट नंतर शनी मंगळ केंद्र योगामुळे
काही ठिकाणी विमान अपघात, वाहन अपघात संभवतो. काही ठिकाणी किंवा काही देशामध्ये सुनामी, महापूर आल्याने मोठे नुकसान होणं संभवतं. थोडक्यात ही ग्रहस्थिती सुनामी किंवा एखादं मोठं नैसर्गिक संकट यासाठी पोषक ठरेल. यामध्ये मोठी जनधन हानी होणे संभवतं. नैसर्गिक संकटामुळे सरकार किंवा सत्ताधारी पक्षाला मोठं आर्थिक भुर्दंड पडण्याची शक्यता राहील. 6वं भाकीत लक्षात घ्या, शुक्र हा राहू केतू व मंगळाने दूषित असल्याने 2 सप्टेंबरपर्यंत काळ हा अभिनेत्री, स्त्री कलाकार तसेच स्त्रियांसाठी प्रतिकूल जाईल. या काळात स्त्रियावरील अत्याचारांच्या घटना अनुभवास येतील. तसेच कलाकारांच्या अफेअरच्या घटना व त्यातून त्यांची बदनामी होणं संभवतं. रवीच्या या बेसिक माहितीनंतर किंवा जागतिक राजकीय भाकितानंतर आता आपण कर्क राशीतील या गोचर रवीची 16 ऑगस्टपर्यंत म्हणजे 16 जुलै ते 16 ऑगस्ट या काळामध्ये तूळ ते मीन या राशीच्या लोकांना काय फळे मिळतील हे आता मी क्रमाने सांगणार आहे. थोडक्यात या लोकांचं आपण आता मासिक भविष्य पाहूया. सुरुवात करूया आपण तूळ राशीपासून. तूळ राशीच्या दशम स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 16 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत या राशीच्या लोकांना थोडं अनुकूल जाईल. मागील 1 महिन्यापासून होत असलेल्या त्रासातून या लोकांची आता मुक्तता होणार आहे. विशेषतः 2 ऑगस्टनंतर काळ या लोकांना उत्तम जाईल. 5 ऑगस्टनंतर या लोकांना मानसिक स्वास्थ्य, सुखसमाधान, शांती मिळेल. 10व्या रवीमुळे 16 ऑगस्टपर्यंत काहींना मोठी कार्यसिद्धी होणे, धनप्राप्ती होणे तसेच सामाजिक राजकीय प्रतिष्ठा प्राप्ती होणं संभवतं. हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये आता यांना यश मिळण्याची शक्यता येईल. हा काळ आर्थिक बाबतीत या लोकांना चांगला जाईल. दशमातील रवीमुळे काहींना आरोग्य लाभ उत्तम होईल. वडिलांचे सौख्य मिळेल. मित्रांचं उत्तम सहकार्य मिळेल. या रवीमुळे नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होईल. काहींना नवीन नोकरी मिळणं किंवा प्रमोशन होणं संभवतं. तर काहींना व्यापारामध्ये मोठे आर्थिक लाभ होणं या काळात संभवतं. काहींना नावलौकिक प्रसिद्धी किंवा एखाद्या पदाची प्राप्ती या काळात होईल. राजकारणी लोकांना हा काळ अतिशय चांगला जाणार आहे. ह्या लोकांनी विशेष कोणते दिवसांना खराब जातील तर तुळ राशीच्या लोकांना 19, 20, 29, 30 जुलै व 15, 16 ऑगस्ट हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता आणि अनारोग्य देणार जातील. या काळात त्या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर वृश्चिक राशीच्या 9व स्थानातून म्हणजे भाग्यस्थानातून होणारं रवीचं गोचर व गुरुचंही भाग्यस्थानात होणारं गुरुचं गोचर हे 16 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत या राशीच्या लोकांना अनुकूल आणि भाग्योदय करणारं जाईल. मागील 1 महिन्यापासून होत असलेल्या शारीरिक मानसिक त्रासातून या लोकांची आता सुटका होणार आहे. आता या लोकांच्या आरोग्यात सुधारणा होईल. तब्येतीच्या तक्रारी या लोकांच्या बऱ्याच कमी होतील. काहींना लांबचे प्रवास, परदेश गमन किंवा ट्रिप होणं संभवतं. काहींच्या तीर्थयात्रा होणं संभवतं. दशमेश रवी भाग्यात येत असल्याने काहींना धनहानी, मानहानी किंवा वडिलांशी मतभेद होणं, खोटे आरोप होणं, मित्र व भावंडांशी विरोध होणं, त्यांच्याशी वादविवाद होणं संभवतं किंवा काही लोकांना नोकरीनिमित्त प्रवास होणं संभवतं. या रवीमुळे खर्च जास्त, उत्पन्न कमी अशी स्थिती राहील. 1 ऑगस्टनंतर मंगळाचे व बुधाचं गोचर प्रतिकूल येत असल्याने या काळात काहींना अपघात होणं, मानसिक अस्वस्थता राहणं, मित्र व भावंडांशी वाद होणं, खोटे आरोप होणं इत्यादी संभवतं. मात्र अष्टमातील मंगळाने विपरीत राजयोग होत असल्याने अचानक धनलाभ होतील. मात्र प्रवासात त्या लोकांना काळजी घ्यावी लागेल. यांना कुठले दिवस अशुभ जातील तर 21, 22, 23, 31 जुलै व 1, 2, 9, 10 ऑगस्ट हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता, चिंता, अनारोग्य देणार जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये. तसेच आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर धनुराशीच्या 8म स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 16 जुलै ते 16 ऑगस्ट 26पर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि अनारोग्य देणार जाईल. 1 ऑगस्टनंतर मंगळ आणि बुधाचं गोचर या लोकांना प्रतिकूल येत असल्याने ऑगस्ट महिना ह्या लोकांना जास्त त्रासदायक जाईल. भाग्येश रवी अष्टमात येत असल्याने यांच्या भाग्योदयामध्ये आता अडचणी येणे, कोणतेही काम न होणं, संघर्ष करायला लागणं इत्यादी संभवतं. या राशीच्या लोकांना सध्या शनीची पनोती प्रतिकूल सुरू आहे. त्यामुळे या काळात या लोकांना शरीर कष्ट, अनारोग्य, रोगवृद्धी, धनहानी, आर्थिक लाभामध्ये अडचणी येणं, मानसिक त्रास होणं, नोकरी व्यवसायामध्ये त्रास होणं, अडचणी वाढणं संभवतं. आर्थिक अडचणीमुळे चिडचिड, अस्वस्थता, बेचैनी वाढेल. 1 ऑगस्टनंतर काहींना गुप्त चिंता, शत्रुबाधा, सरकारी कामामध्ये अपयश येणं संभवतं. या लोकांनी आता कायद्याचं पालन करावं, अन्यथा काहींना कोर्ट केस, दंड, शिक्षा, मानहानी होणे संभवतं व त्यातून या लोकांना भरपूर मनस्ताप होईल. थोडक्यात हा काळ या लोकांना मानसिक, शारीरिक व आर्थिक बाबतीत त्रासदायक जाणार आहे. कोणते दिवसांना जास्त खराब जातील तर धनुराशीच्या लोकांना 24, 25 जुलै व 3, 4, 11, 12 ऑगस्ट हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता आणि अनारोग्य देणारे जाईल. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये. तसे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर मकर राशीच्या
मकर राशीच्या सप्तम स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 16 जुलै ते 16 ऑगस्ट 26पर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीत प्रतिकूल व वैवाहिक जीवनामध्ये वाद कटकटी वाढवणारं जाईल. मात्र या लोकांना 1 ऑगस्टनंतर सर्वच गोचरी उत्तम असल्याने 1 ऑगस्टनंतरचा काळ या लोकांना मात्र अतिशय उत्तम जाईल. त्यानंतर या लोकांची अतिशय चांगली प्रगती होईल. रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल. कोर्ट कचेरी निकाल आपल्या बाजूने लागतील. राजकीय लोकांना एखाद्या पदाची प्राप्ती होणं संभवतं. सप्तमातील रवीमुळे या काळात जोडीदाराचं आरोग्य बिघडण्याची शक्यता राहील. शनी गुरूचं गोचर उत्तम असल्याने नोकरी व्यवसायामध्ये मोठी प्रगती होईल. आर्थिक लाभ चांगले होतील. 5 ऑगस्ट नंतर या लोकांना मानसिक सुख उत्तम लाभेल. सुखसमाधानाची प्राप्ती होईल. कोणते दिवस या लोकांना खराब जातील तर 17, 18, 26, 27, 28 जुलै व 5, 6, 13, 14 ऑगस्ट हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता व अनारोग्य देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर कुंभ राशीच्या 6ष्ठ स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 16 जुलै ते 16 ऑगस्ट 26पर्यंत या राशीच्या लोकांना काहीसे अनुकूल आणि शत्रुनाश करणारं जाईल. कारण 6वं गोचर हे चांगलं असतं. विशेषतः या लोकांना मंगळाचे व बुधाचे गोचर 2 ऑगस्ट नंतर उत्तम येत असल्याने 2 ऑगस्ट नंतरचा काळ ह्या लोकांना उत्तम सुखप्राप्ती करून देणार जाईल. ह्या लोकांची मानसिक स्थिती उत्तम राहील. सुखसमाधान मिळेल. मागील काही महिन्यापासून होत असलेला त्रास व आरोग्याच्या तक्रारी बऱ्याच कमी होतील. षष्ठातील रवीमुळे 16 ऑगस्टपर्यंत काहींना कोर्ट कचेरीमध्ये यश मिळणं, धनलाभ होणं, हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळणं, तसेच मनासारखी प्रगती होणं संभवतं. काहींना निवडणुकीमध्ये यश किंवा एखाद्या पद मिळणं संभवतं. मात्र असं असलं तरी षष्ठातील रवी गुरूमुळे काहींचे आरोग्य बिघडण्याची शक्यता राहील. काहींना साथीचे रोग, डोकेदुखी, रक्तदाब, पोटाचे विकार, पित्ताचा त्रास इत्यादी आजार होतील. यासाठी या लोकांनी खाण्यावर बंधन ठेवावं, पथ्य पाळावं. यांना कुठले दिवस खराब जातील तर 19, 20, 29, 30 जुलै व 8, 9 ऑगस्ट हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता, चिंता आणि अनारोग्य देणार जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. यानंतर राशीचक्रातली शेवटची रास म्हणजे मीन रास. मीन राशीच्या 5म स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 16 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत या राशीच्या लोकांना थोडं त्रासदायक व आरोग्य बिघडवणारे जाईल. या काळात काहींना शरीर कष्ट, रोग उत्पत्ती, मानसिक त्रास, धनहानी, गुप्तचिंता, अस्वस्थता, बेचैनी इत्यादी राहील. संततीला त्रास होणे संभवतं किंवा संततीचं आरोग्य बिघडणं, त्याचबरोबर उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होणं अशी स्थिती उत्पन्न होईल. या काळात प्रियजनांशी वाद व त्यातून मनस्ताप होणं संभवतो. मानप्रतिष्ठेमध्ये कमीपणा तसेच आर्थिक प्राप्तीत कमतरता संभवते. राजकीय अधिकाऱ्यांशी वादविवाद, मतभेद या काळात होतील किंवा सरकारी कामामध्ये अडथळे येणे संभवतं. सध्या राशीतून सुरू असलेलं शनीचं गोचर व शनीची 7.5 यामुळे या लोकांना शारीरिक, मानसिक व वैवाहिक बाबतीत त्रास होणं, मनस्ताप होणं संभवतं. तर या लोकांनी या काळात शांत आणि संयमी राहावं. 2 ऑगस्ट नंतर चतुर्थात येणारा मंगळ व पंचमात येणारा बुध या लोकांना कौटुंबिक, मानसिक बाबतीत जास्त त्रासदायक जाईल. या काळात या लोकांना मानसिक अस्वस्थता, बेचैनी राहील. स्थावर इष्टीमध्ये कटकडी राहतील. आईशी किंवा जोडीदाराशी मतभेद होणं या काळात संभवतं. वैवाहिक जीवनामध्ये वाद कटकडी वाढतील. ह्यासाठी या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. गुरुचं गोचर मात्र या लोकांना उत्तम असल्याने संततीचा उत्कर्ष होईल. किती जरी अडचणी आल्या तर त्यातून मार्ग निघेल. ही एक अतिशय चांगली गोष्ट मग मीन राशीच्या लोकांना आहे. कोणते दिवसांना खराब जातील तर 21, 22, 23, 31 जुलै व 1, 2, 9, 10, 15, 16 ऑगस्ट हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता, चिंता व अनारोग्य देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 6 राशींना हे रवीचं गोचर कसं जायला सांगितलं आहे. ज्या राशीच्या लोकांना हे रवीचं गोचर प्रतिकूल आहे त्यांनी जर मी सांगितलेले उपाय केले तर नक्कीच त्यांना फायदा होईल किंवा अशुभ फळांची तीव्रता कमी मिळेल. पहिला उपाय काय तर गायत्री मंत्राचा जप रोज 11 वेळा मनातल्या मनात करा. त्यानंतर एक रवीचा ग्रंथोक्त मंत्र आहे. जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतीम तमोवरीम सर्व पापघ्नम प्रणतो अस्मिन दिवाकरम. या मंत्राचा रोज 1 माळ जप करा. किंवा ज्यांना मोठा मंत्र म्हणणे शक्य नाही त्यांना एक छोटे मंत्र देतो मी. ओम ह्रीं ह्रीं सूर्याय नमः किंवा ओम घृणीही सूर्याय नमः या मंत्राचा रोज 1 माळ जप करा. त्यानंतर रोज सकाळी लवकर उठा, सूर्याला अर्घ्य द्या आणि 12 सूर्यनमस्कार घाला. यांनी तुमचं आरोग्य चांगलं राहील. मला वाटते रवीचं हे गोचर सगळ्यांना समजलं असेल. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी आपला चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट या लोकांना शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर अजून एक निवेदन म्हणजे काय, ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्हाला व्हॉट्सअप करा, मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करायचा प्रयत्न करेन. यानंतर आपण एखाद्या माहितीपूर्व, अभ्यासपूर्ण एखाद्या विषयामध्ये बोलू. तोपर्यंत
श्री स्वामी समर्थ.